आणि शिवरस्ता आहे त्याच्यापेक्षा 150 फूट पुढे चिंचोलीची हद्द भरली जाते. मग त्याच्या पुढे शिवरस्ता राहील. आम्ही किती गेल्या काही पिढ्यांपासून जिथं राहतो तिथून शिवरस्ता आहे, त्याच्यापेक्षा 150 फूट पुढे भरली जाते. मग याच्यावर आक्षेप आहे ना आम्हाला. आमच्या सर्व जमिनी जातात. आमच्या सगळ्या जमिनी जातात. 30-30, 35-35 गुंठे जमीन जाते त्याच्यामध्ये. आम्ही गेल्या 3-4 पिढ्यांपासून तिथं राहतोय तेव्हापासून चालू आहे. पक्के घरं जात आहे तिथून. हो, आमच्या जमिनी जातात पण पक्के बांधकामाचे घरच सुद्धा जातात. त्याच्यामुळं हे आम्हाला मान्य नाही. ही झालेली मोजणी ही बेकायदेशीर आहे. तुम्हाला नोटीस दिलं नव्हतं? नाही, नोटीस नाही, काय नाही. कायदेशीर आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे. तुम्हाला कोणी फोन करून सांगितलं? काहीच नाही सांगितलं. आम्ही गैरहजर असताना ते मोजणी केली. गैरहजर असताना स्वतःचे जमीन मालक कोणीच हजर नव्हते. आम्ही ग्रामपंचायतमध्ये येऊन सरपंच आणि यांना निवेदन दिलंय. त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्यांनी मग ते फक्त म्हणतात बघू करू. कसल्या प्रकारची सूचना न देता ही जी त्यांनी मोजणी केली ना ती मान्य आहे आम्हाला. कोणत्याही प्रकारच्या अगोदर आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होत्या. आम्हाला सगळं जे शिवरस्त्याला जे लोक राहतात ना, त्यांचे घर आहे, त्यांचे जमिनी क्षेत्र आहे, त्या सर्वांना नोटीस देऊन दोन्ही ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच सगळ्यांच्या समक्ष ती उपस्थित पाहिजे होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मोजून घेतलं. नंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलून घेतलं आणि नंतर ती जवळजवळ 150 मीटर सेपरेट फक्त चिंचोलीच्या अंग न जाता ती फक्त कोलारच्याच अंग 150 फूट 140 मीटर फूट आतमध्ये घातली. बिल्डिंग सुद्धा आमच्या त्या अतिक्रमणामध्ये त्यांनी दाखवलेले आहे. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे. मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी चिंचोली ग्रामपंचायतच्या माध्यमातून चिंचोली कोलार खुर्द शिवरस्त्यालगत असलेल्या गायरान जमिनीची मोजणी करण्यात आली. मात्र या मोजणीपूर्वी कोलार खुर्द ग्रामपंचायत किंवा संबंधित शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस देण्यात आली नव्हती, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मोजणी दरम्यान शेजारील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये खड्डे खणून मोजमाप करण्यात आल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोजणीची माहिती मिळाल्यानंतर काही शेतकरी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या मोजणीवर हरकत घेतली. त्यानंतर आज बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी संबंधित शेतकरी कोलार खुर्द ग्रामपंचायत कार्यालय येथे एकत्र आले आणि त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच यांच्याकडे आपली भूमिका मांडली. या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित शेतकऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे ते आता आपण पाहूया. व्हिडिओमध्ये थेट ऐकूया. पाहूया शेतकरी काय म्हणतात ते. यासाठी मी तेथील शेतकऱ्यांकडे येतोय. मला सांगा नेमकं काय झालंय ते. काल अचानक चिंचोली गावच्या सदस्यांनी अचानक भूमिलेखचे माणसं बोलून तिथं मोजणी केली शिवरस्त्याची आणि त्यांच्या गायरानाची. तर ते जवळजवळ 40 मीटर आमच्या हद्दीमध्ये त्यांची जमीन दाखवते. आम्हाला पूर्वसूचना न देता त्यांनी मोजणी केली, खड्डे खांदले. ग्रामपंचायतीचे आमच्या कोलार खुर्दचे काही पदाधिकारी आले होते तिथं प्रतिष्ठित काही, तर त्यांनी काही हस्तक्षेप घेतला नाही तिथं. त्यामुळं आम्ही विचारणा करण्यासाठी ग्रामपंचायतीत आलो आता. तर आम्हाला पूर्वसूचना न देता तुम्ही आमची जागा ऐकवर का? काहींची घरं जात आहेत, काहींची जवळजवळ 30-35 गुंठे जमीन जात आहेत. मग आमचे शिवहद्द जर आम्ही पूर्वीच्या काळापासून समजा आमच्या 4 पिढ्या तिथं गेल्या आहेत तेव्हापासून आम्ही त्या शिवरस्त्यातून हे देतो. तर आम्हाला एकच मागणी आहे का ग्रामपंचायतीने शिवहद्द निश्चित करावी. आमची जागेची नोंदणी करून द्यावी. आम्हाला पण कळलं ना आमची जागा कुठपर्यंत येते, आमची शेती कुठपर्यंत माझा येते. एक प्रश्न होता, त्या ठिकाणी शिवाचा रस्ता आहे की नाही? आहे ना, रस्ता आहे ना. मग शिव हद्द फिक्स नाही का? फिक्स नाही. तर तुमची मागणी जी आहे शिव हद्द फिक्स केली पाहिजे. हो, आणि आमच्या ग्रामपंचायत सरकारनेच करून दिली पाहिजे. हा, ग्रामपंचायतीने करून दिली पाहिजे. ग्रामपंचायत सरकार काय असावं त्याची जबाबदारी सर्व त्यांनी घेतली पाहिजे. वादविवादाचा प्रश्न मिटवला पाहिजे. हो, हा तुमचा हेतू आहे. मग आम्ही प्रश्न केला की आम्ही आमची ही पीक पाहणी करतो. समजा आमच्या क्षेत्रात बरोबर येते, मग यांची हद्द इकडं चिंचोलीची हद्द कोलारमध्ये कशी येते? मग ती आलीच नाही पाहिजे ना ही पीक पाहणीमध्ये आमच्या हद्द.
हा एक प्रश्न आहे ना. मग तुम्ही इकडं 40 मीटर आमच्याकडं कसं काय चालू जात आहे? हा एक प्रश्न आहे ना आमचा. रस्ता जिथे आहे त्याच्यापेक्षा 150 फूट पुढे जाते. त्यांनी बोलवलं. तिथं शिवरस्ता आहे ना आमचा. आणि शिवरस्ता आहे त्याच्यापेक्षा 150 फूट पुढे चिंचोलीची हद्द भरली जाते. मग त्याच्या पुढे शिवरस्ता राहील. आम्ही किती गेल्या काही पिढ्यांपासून जिथं राहतो तिथून शिवरस्ता आहे त्याच्यापेक्षा 150 फूट पुढे भरली जाते. मग याच्यावर आक्षेप आहे ना आम्हाला. आमच्या सर्व जमिनी जातात. आमच्या सगळ्या जमिनी जात आहेत 30-35 गुंठे जमीन जाते त्याच्यामध्ये. आम्ही गेल्या 3-4 पिढ्यांपासून तिथं राहतोय तेव्हापासून हे चालू आहे. पक्के घरं जात आहे तिथं. हो आमच्या जमिनी तर जातात पण पक्के बांधकामाचे घरच सुद्धा जातात. त्याच्यामुळं हे आम्हाला मान्य नाहीये. काय मान्य नाही? ही झालेली मोजणी ही बेकायदेशीर आहे. तुम्हाला नोटीस दिलं नव्हतं? नाही नोटीस नाही काय नाही. कायदेशीर आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती. तुम्हाला कोणी फोन करून सांगितलं? काहीच पण नाही सांगितलं. आम्ही गैरहजर असताना ते मोजणी केली. गैरहजर असताना स्वतःचे जमीन मालक कुणीच हजर नव्हते. आणि ह्या तुमच्या भावना तुम्ही कोणाजवळ व्यक्त केल्या आता? आम्ही ग्रामपंचायत मध्ये येऊन सरपंच आणि यांना निवेदन दिलंय. त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्यांनी मग ते फक्त म्हणतात बघू करू एवढंच त्यांचं उत्तर आहे. आणि ते काल कमिटी सुद्धा तिथं हजर होते. काही मेंबर अच्छा. सदस्य हो. नव्हते. काही सदस्य सदस्य नव्हते. काही सदस्य नव्हते. काही नव्हते पण काही होते. फक्त प्रतिष्ठित मंडळी घेतली होती. फक्त प्रतिष्ठित मंडळींना बोलून घेतलं आणि बाकीच्या कोणाला नाही बोलवलं? कसल्या प्रकारची सूचना न देता ही जी त्यांनी मोजणी केली ना ती मान्य आहे आम्हाला. कोणत्याही प्रकारच्या अगोदर आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होत्या. आम्हाला सगळं जे शिवरस्त्याला जे लोक राहतात ना त्यांचे घर आहे त्यांचे जमिनी क्षेत्र आहे त्या सर्वांना नोटीस देऊन दोन्ही ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच उपसरपंच सगळ्या समक्ष ती उपस्थित पाहिजे होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मोजून घेतलं. नंतर आमच्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलून घेतलं आणि नंतर ती जवळजवळ 150 मीटर सेपरेट फक्त चुंचुलीच्या अंग न जाता ती फक्त कोलारच्या अंग 150 फूट 140 मीटर फूट आतमध्ये घातली. त्याच्यानंतर आमचे राहणारे जे काही लोक आहेत त्यांचे पक्के बिल्डिंग झालेले आहेत. त्या बिल्डिंग सुद्धा आमच्या त्या अतिक्रमणामध्ये त्यांनी दाखवलेले आहे. आणि आता तुमचं म्हणणं होतं कमीत कमी जर मोजणी करायचीच होती तर तुमच्या घरदारा बांधायच्या अगोदर तरी करायला नाही पाहिजे. नाही कमीत कमी आम्हाला अगोदर तर पूर्व सूचना द्यायला पाहिजे ना. मला काय राहू द्या राहू द्या. काय म्हणता तुम्ही? नाही पिढ्यानं जात कोलार खुर्दाची हे हद्द आहे ती जमिनी कोलार खुर्द्याचे ना. आता मोडणी होते त्याने 150 फूट जर दुसऱ्याच्या वावरात घातले शिवरस्ता काय वाकडा तिकडे राहतो. हा हा ठीक आहे. बंधूंनो तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू. पंचायतीकडचं तुम्ही जे आता तहसीलदार आणि भूमी अभिलेखला जे पत्र देणार आहे त्यांनी त्याची सुद्धा याच्यात दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती आहे. भूमी अभिलेख यांनी सुद्धा दखल घ्यावी याची. ठीक आहे. आता आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करू शासनापर्यंत पाठवून द्यायचा. धन्यवाद.